मुंबई सध्या सर्वत्र रस्ते खोदून ठेवण्यात आलेले आहे। या रस्त्यांची कामं पूर्ण होत आहेत, पण काही कामं ही 2 महिन्यापासून रखडल्याचे सुद्धा आता तक्रारी नागरिकांकडून केली जाते। मी सध्या खारच्या 19व्या आणि 20व्या रस्त्यांची च्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी स्वतः इथल्या खासदार वर्षाताई गायकवाड यांच्याकडून पाहणी केली जाते। रोड ऑडिट सध्या त्यांच्याकडून सुरू झालेलं आहे। आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत। त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आणि इथले स्थानिक रहिवासी सुद्धा आहेत। आपण त्यांची बातचीत करणार आहोत। ताई, बऱ्याच तक्रारी इथले स्थानिक करतायत, रस्ते खोदून ठेवलेले आहेत, चालता येत नाहीये आणि तुम्ही आज स्वतः प्रत्यक्ष ग्राउंड झिरोवर आलात, या सगळ्यांची पाहणी केली, काय निदर्शनास आलं? नाही, हा तरी आता थोडंफार काम झालेलं दिसतंय, थोडंफार काम चालू दिसतंय। बाजूच्या रस्त्यावर तर आपण गेलो तर तुम्ही बघाल की तिथे पूर्णपणे जे आहे ते खोदकून ठेवला आहे रस्ता आणि जवळपास 130च्या जास्त दिवस झालेले ते रस्ते खोदून ठेवले आहेत। म्हणजे जवळपास 4 महिन्यापेक्षा जास्त त्या रस्त्याचं काम आता जे आहे खोदून काम चालू आहे। या रस्त्याची पण तुम्ही अवस्था बघाल तर एक साईडचा रस्ता बनवलेला आहे, दुसऱ्या साईडचा रस्ता सोडून ठेवलेला आहे, मध्येच एखादा पॅच बनवलाय। मला नाही कळत आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणे जवळपास 12,000 करोडचं हे जे आहे हे टेंडर त्या ठिकाणी करण्यात आलं। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला त्यावेळी विधानसभेमध्ये असताना उत्तर दिलं होतं की 2025 मध्ये मुंबईचे प्रत्येक रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा असेल। त्यांनी सांगितलं होतं त्या ठिकाणी तुम्हाला खड्डा दिसणार नाही, त्या ठिकाणी तुम्हाला झटका लागणार नाही। पण परिस्थिती काहीतरी वेगळीच दिसते। परिस्थिती बघाल तर मुंबईच्या रस्त्यांचा आम्ही सातत्याने आवाज उचलण्याचं काम करत आहोत। मुंबईकरांना सगळ्यात जास्त त्रास कशाचा असेल तर तो मोठ्या प्रमाणामधले हे रस्त्याच्या खोदकामाचे झालेले आहे आणि या ठिकाणी जर 4-4 महिने जर रस्ते बनत नसतील आणि त्या ठिकाणी खोदकाम करून ठेवलं असेल तर साहजिक आहे लोकांना त्रास होणार। लोकप्रतिनिधी म्हणून ते आम्हाला सांगणार। म्हणून मी आज या ठिकाणी आलेले आणि रस्त्याचं पूर्ण तुम्ही बघितलं असेल की 19 आणि 20वी जी ही गली आहे खारची तिथे आम्ही बघितली आणि मला सांगणं आहे की आता इथे 14 तारखेला जे आहे ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीच्या निमित्ताने रॅली निघते। दुर्दैवाने तुम्ही जर रस्ता बघाल तर या ठिकाणी चालायला जागा नाहीये, तो रस्ता आहे तो तुटका फुटका। या रस्त्याचं थोडंफार काम करण्याचं काम झालेलं आहे, त्या गलीमध्ये तर बिलकुल जाता येणार नाही, त्या ठिकाणी ते चालायला पण बरोबर नाहीये। माझा प्रश्न असा आहे की मुंबई महानगरपालिकाचं प्रशासन करतंय काय? एका ठिकाणी नगरसेवकांना निवडून द्यायचं नाही, एका ठिकाणी त्यांचं इलेक्शन घ्यायचं नाही, दुसऱ्या ठिकाणी राज्य सरकारने त्याच्यावर पूर्णपणे जे आहे ते आपलं स्वतःचं प्रेशर, स्वतःचं एक दडपण त्यावरती ठेवायचं आणि राज्य सरकार त्याला काही सगळं सावध असेल तर राज्य सरकार आणि मला वाटतं आयुक्तांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की मुंबईचे सगळे रस्ते का खोदलेत। आज आपण बघतोय की मुंबईमध्ये पूर्ण रस्ते खोदलेले आहेत, जवळपास 700च्या वर रस्त्याचे खोदकाम चालू आहे। त्याच्यामध्ये मला वाटतं 200 पर्यंत रस्त्याचे आहेत ते सुरुवातीच्या प्रायमरी लेवलला तयार झाले आहेत, बाकी 500-600 रस्ते तसेच खोदून ठेवलेले आहेत। म्हणजे मुंबईकरांना किती त्रास देणार आणि हा जो पैसा आहे ना, हा जो वेस्ट पैसा चाललेला आहे, जे काळामध्ये काम व्हायला पाहिजे तो काळात होत नाहीये, तो पैसा हा मुंबईकरांचा आहे, जो मुंबईकरांच्या घामातून आणि कष्टातून निर्माण झालेला आहे पैसा आहे, त्याचा तुम्ही जो आहे तो दुरुपयोग करतात। आणि म्हणून मी यावेळी आले तर मला कळलं की काही झाडंही पडली होती, ती झाडं पण तशीच्या तशी लावली, ती कशी राहणार? म्हणजे झाडांची कत्तल होत चाललेली आहे। मुंबई असं सुद्धा तुम्हाला माहिती आहे की प्रदूषणामध्ये आता किती मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण जर हवेत सुद्धा बघितलं तर धुळीचे कण दिसत आहेत। त्यामुळे काही नियोजनबद्धता आहे की नाही? जर कॉन्ट्रॅक्टर आता स्वतः आपण फिरतो, एक कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी नाही किंवा काम करणारा व्यक्ती दिसतोय का तुम्हाला रस्त्यावरती? मग असं कसं चालेल? त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरती आम्ही सातत्याने बोलत आहोत, मुंबईच्या प्रश्नावरती आवाज उचलण्याचं काम आम्ही करत आहोत। कुणाला तुम्ही दोषी मानता? कारण आपण जर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर बॅरिकेटिंग असायला पाहिजे, वयोवृद्ध किंवा लहान मुलं जर या ठिकाणी येतील तर त्यांना सावधतेचा इशारा कुठेतरी द्यायला हवा होता, पण तो दिसत नाही। अरे बाबा, बाजूच्या रस्त्यातच गेला तर अजूनच खराब परिस्थिती तिकडे। आता इथे तर बिलकुल बॅरिकेटिंग नाहीये, तिकडे पण तसं आहे, तिकडे तर बघितलं असेल तू। आता आपण आल्यानंतर ते सुरुवात आता थोडंफार ते काय म्हणतात त्याला रेती आणि ह्याचं काम चालू आहे, पण त्याच्या आधी तर काहीच काम चालू नाहीये। म्हणजे पाण्यामध्ये लोकांचा पाय घसरून किती माणसं पडू शकतात। म्हणजे सिनियर सिटीजन इथे असतात, लहान मुलं असतात, जिथे आता आपण व्हिडिओ करतो तिथे बाजूला शाळा आहे, शाळेच्या बाजूला गेट बघा तुम्ही कशी मुलं बाहेर पडणार, कशी मुलं जाणार? मग कोणाची जबाबदारी आहे ही प्रशासनाची काहीच जबाबदारी नाही आहे का? शासनाची काही जबाबदारी नाही आहे का? लोकप्रतिनिधी म्हणून लोक आमच्याकडे येतात, आम्ही तक्रार करतो का करतो? तर लोकांचे प्रश्न मांडण्याचं हेच एक व्यासपीठ आहे। माझं पत्रकारांना पण तेच सांगणं आहे की मूलभूत प्रश्नाच्या बाबतीत बोललं गेलं पाहिजे। सातत्याने एक अजेंडा काही लोक देतात, मूलभूत प्रश्नांना बगल देण्याचं काम करतात आणि मूलभूत प्रश्न आता रस्ते असतील, त्या ठिकाणी हेल्थच्या फॅसिलिटी असतील, मोठ्या प्रमाणामध्ये बघतोय की आम्ही सगळे BMCचे हॉस्पिटल प्रायव्हेट करायला चाललेत। म्हणजे सायन हॉस्पिटलचं ते जागा एका बिल्डरला दिली, शताब्दीच्या बाबतीमध्ये ऐकलं, आता मी भावाच्या इतर हॉस्पिटलच्या बाबतीत ऐकते। दुर्दैवी आहे खरं तर, कारण आम्हाला अपेक्षा आहे की मुंबई महानगरपालिकाचं बजेट हे काही राज्याच्या बजेटपेक्षा मोठं बजेट आहे, ते मुंबईकरांच्या टॅक्समधून मिळालेलं बजेट आहे, ते मुंबईकरांवरती खर्च झाला पाहिजे। तुम्ही महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलाय की मुद्दा उपस्थित करायला पाहिजे। याबाबत अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे यांना सुद्धा विचारणा करण्यात आली। ते म्हणाले की 700 किलोमीटरचे रस्ते खोदण्यात आलेले आहेत। यापूर्वीचे जे रस्ते होते, 25 वर्ष शिवसेनेची सत्ता होती, पेवर ब्लॉकचे रस्ते होते, ते सगळे रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत। नाही, मला एक गोष्ट सांगा की एकनाथ शिंदेजींकडे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट किती वर्षापासून आहे आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचा हिस्सा होते का नव्हते?
हा माझा पहिला प्रश्न आहे. 11 वर्ष तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात, 11 वर्ष तुम्ही या विभागाचं बजेट बघितलेलं आहे, मुंबई महानगरपालिका बघितले, तुम्ही तुमच्या भूमिकेपासून पळ काढू शकत नाही. तुम्ही दुसऱ्यावरती खापड फोडण्याचं भानगडीत पडू नका. तुम्ही ते त्याच्यामध्ये सगळ्यात मोठे भागीदार व्हाल, कारण 11 वर्ष तुमच्याकडेच ते डिपार्टमेंट आहे. आणि दुर्दैवाने तुम्ही सांगितलं होतं आम्हाला, तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा 3.5 वर्षापूर्वी तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की 25 मध्ये तुम्हाला ताई बघा कसे रस्ते दिसतील, त्या रस्त्यावर तुम्हाला एक खड्डा दिसणार नाही, एक धक्का लागणार नाही. आता कसे तुम्ही म्हणताय की आमचं सरकार नव्हतं मुंबई महानगरपालिकेत, तेव्हा तुम्ही कुठल्या पार्टीत होता? तेव्हा तुम्ही शिवसेनेत होता ना. तुम्ही नगरविकास मंत्री म्हणून महाविकास आघाडीचे पण होता. त्यामुळे तुम्ही अशी पळ काढू शकत नाहीये. मुंबईकरांच्या आज या रस्त्याचा जो त्रास सहन करावा त्याला सगळ्यात मोठे जबाबदार तुम्ही आहात. तर ती जबाबदारी तरी स्वीकारा. मोठ्या प्रमाणामध्ये जी रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट दिली, कोणाला दिली? सगळ्या जग जाहीर आहे. 12,000 करोडचं कॉन्ट्रॅक्ट दिलं, कोणाला दिलं? 6,000 करोडचं कॉन्ट्रॅक्ट. त्याच्यामधलं त्याने किती वेळ असं काम नाही केलं सुरू, त्याला किती पेनल्टी झाली, कुठल्या कोणाच्या जवळचा होता तो, करा ना चौकशी. पत्रकारांनी याच्यावरती पण रिपोर्ट तयार करावा. मग एकनाथ शिंदेंना हा प्रश्न विचारावा. एक शेवटचा प्रश्न आहे, तुमची पुढची भूमिका आता काय असणार आहे, कारण तुम्ही स्वतः या ठिकाणची पाहणी केलेली आहे. नाही, आता मी या ठिकाणी पाहणी केलेली आहे. मी या प्रश्नामध्ये जे आहे ते आयुक्तांना पत्र करणार आहे, आयुक्तांना प्रश्न विचारणार आहे, मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे, नगरविकास मंत्र्यांना यामध्ये बोलणार आहे की तुम्ही जी आश्वासनं देता त्या आश्वासनावर तुम्ही टिकता की नाही या ठिकाणी. आज लोकांना जो त्रास सहन करावा लागत आहे, आज जे लोकांना ट्रॅफिक आहे किंवा आज लोकांना जे मोठ्या प्रमाणामध्ये आता तुम्ही बघा झाडं तुम्ही अशीच चिटकवली असतील, उद्या ते झाड पडलं, दुर्घटनासाठी तो कोण जबाबदार असणार? आज तुम्ही रस्त्यामध्ये खड्डे आहेत, मध्येच तुम्ही थोडंसं पॅच बनवलाय, मध्येच तुम्ही नाही बनवलाय आणि तुम्ही 3-3, 4-4 महिने जर काम करत नसणार तर लोक कोणाकडे नाही मागणार. त्यामुळे आम्ही आमचा आवाज उचलण्याचं काम सातत्याने करत आहोत, येणाऱ्या काळामध्ये पण करणार. मला वाटतंय मुंबईकरांनी एकत्र होऊन आवाज उचलण्याची गरज आहे. मुंबईकर बिलकुल सहनशील आहे, मुंबईकर बिलकुल एक स्पिरिट आहे मुंबईचं वेगळं. पण कधी कधी मला असं वाटतं जेव्हा शासन बहिरं आणि काय म्हणतात प्रशासन आंधळं असतं बहिरं, त्यावेळी आपल्याला पण जोरात बोलण्याची आवश्यकता आहे. हे सगळा त्रास जो आपण सहन करत चाललेलो आहे हे निमूटपणे न सहन करता प्रशासनाला प्रश्न विचारले पाहिजेत की अशा तऱ्हेने या सगळ्या कारभाराला तुम्ही जबाबदार आहात. आयुक्तांना माझं सांगणं आहे की तुम्ही याला सगळ्यात जबाबदार आहात. 2 राजकीय प्रश्न तुम्हाला या निमित्तानं विचारायचे. काल गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांची शिवतीर्थावर सभा झाली आणि ज्या पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं, यापूर्वीचा जो पाडवा होता त्यामध्ये मशिदीचा मुद्दा होता, भोंग्याचा मुद्दा होता आणि नमाज पठणाचा मुद्दा होता, इतर मुद्दे होते, धार्मिक मुद्दे होते. पण आज काल त्यांची जी सभा झाली त्यामध्ये त्यांनी औद्योगिक नद्यांचं प्रदूषण आणि कुठेतरी त्यांचा ट्रॅक चेंज झाला असं म्हणावं. मला एक गोष्ट माहिती आहे की स्वतः राज ठाकरेजी कधी काय भूमिका मांडतील हे त्यांच्या कार्यकर्त्यांना पण माहीत नाही, कारण त्यांची भूमिका नेहमी संभ्रमाची असते. कधी ते सांगतात की आम्ही XYZला मदत करणार आहोत. 2014 मध्ये त्यांनी एक नारा दिला की आम्ही ह्यांच्या विरुद्ध नाही लढा, ह्याच्या विरुद्ध लढणार. मधल्या काळात सांगितलं की आम्ही सगळ्या विधानसभेच्या सीट लढणार, नंतर सांगितलं आम्ही या सीट लढणार नाही, आम्ही इतक्या सीट लढणार. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रमात. त्यामुळे मी वर्षा गायकवाड त्याबद्दल बोलण्याची गरज नाही, कारण त्यांची भूमिका त्यांनाच माहीत नसते काय. मागच्या वेळी त्यांनी एक भूमिका मांडली, यावेळी त्यांनी एक भूमिका मांडली. यावेळी कमीत कमी मी म्हणते की त्यांना की उशिराने सुचलेलं का होईना हे शहाणपण आहे, कारण त्यांनी जो मांडलेला एक मुद्दा आहे. पण त्यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना सपोर्ट करण्याच्या बाबतीमध्ये गोष्ट बोललीच. पण एक मुद्दा त्यांनी जो मांडला की सगळ्या गोष्टींना जे मी सुरुवातीपासून सांगते की महत्त्वाच्या प्रश्नाला बगल देण्यासाठी जातीयतेचा, त्या ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा सातत्याने काही लोकांच्या माध्यमातून जे आहे तो प्रयत्न चालू असतो. जर आपल्याला सुद्धा माहिती आहे की आज बेरोजगारी, महागाई, महिला अत्याचार, बाल अत्याचार याच्यावर चर्चाच होत नाही. ज्या ठिकाणी आपण रस्त्यावरती उभे आहोत त्या रस्ता ज्याच्यावरती करोडो रुपये खर्च केले त्या रस्त्याची कधी चर्चा होत नाही. मी हॉस्पिटलच्या बाबतीत बोलले, शाळांच्या बाबतीत बोलले, त्याच्यावर कधी चर्चा होत नाही. दुर्दैवाने सातत्याने जी चर्चा होते ती धार्मिक विषयावरती होते. सातत्याने जी चर्चा होते ती म्हणजे समाजामध्ये होते आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं, धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करायचं आणि मुख्य विषयाला बगल द्यायचं. त्यांनी सांगितलं की अदानी फार हुशार आहेत, आपण अडाणी आहोत का? तर मी त्याला धन्यवाद देते, कारण आम्ही सातत्याने हा मुद्दा मांडतोय. कारण मुंबईला विकण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारने केलेलं आहे. मुंबईमधली धारावी असेल, मुंबईमधलं भारतनगर असेल, मुंबईमधली MSRTCची लँड असेल, मुंबईमध्ये तुम्ही बघाल तर मोतीलाल नगर असेल, मुंबईमधलं अबुद्धनगर असेल, मुंबईमध्ये कुर्ला मदर डेअरी असेल, मुंबईमधलं देवनाचं डम्पिंग ग्राउंड असेल, मुंबईमधलं जे आहे ते कांजूर, भांडूप आणि मुलुंडच्या साईडला असलेली सॉल्ट प्लांट लँड असेल आणि त्याचबरोबर मड मालवणीची जमीन असेल. म्हणजे सगळे आता मोठ्या जागा. एअरपोर्ट दिला, त्याच्या बाजूला 184 एकरची जागा आहे, जी एअर इंडिया कॉलनी, जिथं तिथले सेमी जे आहे ते गव्हर्नमेंट वर्कर तिथे राहतात, त्यांना त्रास आहे. त्यांचे पेन्शन बंद करायचं, ग्रॅज्युटी बंद करायची, त्यांची इन्क्रीमेंट बंद करायची, त्यांचे पॅसेजेस बंद करायचे, त्यांना मिळणारी साफसफाई करणारी व्यवस्था बंद करायची. कोणासाठी चाललं आहे सगळं? अदानीसाठी. पण मला माहिती आहे की याच्यावरती कोणी चर्चाच करत नाही. चर्चा कशावर होते? धार्मिक विषयावरती होते. करणारे कोण? BJPचे किंवा त्या ठिकाणी सत्तेमध्ये असलेले आमदार किंवा त्या ठिकाणी सत्तेमध्ये असलेले मंत्री. दुर्दैवाने त्यांना थांबवण्याचं काम कोणी करायला पाहिजे? ज्या संविधानाची शपथ घेऊन ते त्या पोस्टवर बसतात,
ज्या पोस्टवर बसतात मंत्री म्हणून किंवा आमदार म्हणून, ज्या संविधानाची शपथ घेतात, त्याच्यावर तर ते टिकतात का? त्यामुळे बरोबर ह्या महत्त्वाच्या विषयाला हात घातलेला आहे. पण दुर्दैवाने मीडियामध्ये पण मी बघितलेलं आहे की दुर्दैवाने ह्यांचेच चॅनल आहेत, यांचे चॅनलचे जे आहेत ते ओनर आहेत. त्यामुळे आपण पण काय विचार करतो, आपण पण हाच विचार करतो की जो अजेंडा त्यांच्या माध्यमातून दिला जातो तो सर्वसाधारणपणे धार्मिक तेढ निर्माण करणारा असतो, सामाजिक तेढ निर्माण करणारा असतो. आज महाराष्ट्राची परिस्थिती बघा ना, समाजामध्ये जो द्वेषाचं राजकारण झालेलं आहे, धार्मिक राजकारण झालेलं आहे, त्याला कारणच मुळात हे आहे की अदानीच्या विषयाला बगल देणं, विकासाच्या मुद्द्यापासून जे आपल्याला भटकवणं. पण लोकांनी ह्याची जाणीव ठेवली पाहिजे, कारण शेवटी मी जसं म्हणते की शेवटी हा सगळा जो आहे हा महाराष्ट्राची पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती जगवण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे. संतोष देशमुख हत्याकांडानंतर 2 महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. एक तर वाल्मिक कराड याला तुरुंगातच मारहाण झाल्याचं प्रकरण समोर आले आणि दुसरं म्हणजे संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी ज्या महिलेचा वापर होणार होता त्या महिलेची आता हत्या झाली आहे असा दावा अंजली दमनिया करतात. हे सगळं प्रकरण किती गंभीर वाटतं? मला तर महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल खूपच जास्त चिंता आहे, कारण महाराष्ट्रामध्ये जसं तुम्ही संतोष देशमुखांचं एक प्रकरण सांगता तसं सूर्यवंशीचं प्रकरण आहे, सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण आहे. तुम्ही जर बघाल महाराष्ट्र आज दुसऱ्या नंबरला महिला अत्याचारामध्ये देशामध्ये आणि पहिल्या नंबरला लहान मुलीच्या अत्याचारामध्ये. महाराष्ट्रामध्ये सर्रासपणे शाळेमध्ये मुले सुरक्षित नाहीत, ज्या ठिकाणी स्वारगेटसारख्या सार्वजनिक ठिकाणी जिथे बस स्टँड आहे तिथे महिला सुरक्षित नाहीत, रेल्वेमध्ये सुरक्षित नाहीत, तर महिला आहेत कुठे सुरक्षित? आणि ज्या प्रकरणाचा तुम्ही उल्लेख केला, ज्या तुम्ही बीडच्या घटनेचा जो आहे तो तुम्ही उल्लेख केला, त्या देशमुखांच्या बाबतीत मी बोलते की 3 महिने झाले त्याची व्हिडिओ, त्याचे फोटो XYZ MLA कडे होते, MLA सातत्याने बोलत होते, MLA सत्ताधारी पक्षाचे होते, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे, राज्याच्या होम मिनिस्टरांकडे ते फोटो नव्हते, त्यांच्याकडे माहिती नव्हती. असं तर होऊ शकत नाही. पण 3 महिने तुम्हाला का लागले एका मंत्र्याचा राजीनामा घ्यायला? आज सुद्धा बघा तुम्ही त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या केसमध्ये परभणीच्या सातत्याने सगळेजण बोलत होते की हा जो मृत्यू झालेला आहे हा पोलीस कस्टडीत झालेला आहे, तो मारहाणीमुळे झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये सांगितलं असं काहीच नाही, त्याला श्वसनाचा त्रास होता, पण पुन्हा रिपोर्ट काढला तर तेच आलं की मल्टिपल इंजुरीज आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे तुम्ही सत्यता स्वीकारणार की नाही? तुमच्या जे ओळखीचे आहेत ते फरार होणार, बदनापूरचे लोक फरार होते, किती दिवस फरार होते. मग न्यायाची अपेक्षा कोणाकडून ठेवलं पाहिजे? ज्या वेळेला तुमचे सत्ताधारी आमदार किंवा तुमचे मंत्री सांगतात की अरे माझं कोणी काही बिघडू शकत नाही, माझा बॉस XYZ ठिकाणी बसलेला आहे, तुमच्या बायकोची व्हिडिओ करून मी काय तुम्हाला फरक पडतं, बायकोला जाऊन व्हिडिओ दाखवाल, तुम्ही पोलिसांचं किती खच्चीकरण करणार? त्यांचं स्वातंत्र्य किती तुम्ही खेचणार? हा पण प्रश्न झालेला आहे ना. मोठ्या प्रमाणात तुमची अशी बदली करीन आणि तुम्ही तुमच्या बायका पोरांचं तोंड बघू शकणार नाही. ही बोलण्याची भाषा बरोबर आहे का? आणि गृहमंत्री म्हणून तुम्हाला ती पटते का? त्यामुळे आणि मी आजच माहिती घेतली तर मला असं कळलं की जे गृह विभागावर बजेट आहे ते 5% आहे आणि 5% पण कमी म्हणजे 3.93% ते बजेट खर्च केलेलं आहे. मग जर तुम्ही पोलिसांचं असं खच्चीकरण करणार, एका ठिकाणी तुमचे मंत्री, तुमचे आमदार उद्धटपणे भाषण करणार, सार्वजनिक ठिकाणावर त्यांना जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये अपमानास्पद करणार, त्यांच्याबद्दल अवमानास्पद स्टेटमेंट करणार आणि तुम्ही त्यांचं बजेट देणारं कमी करणार, काय व्यवस्थापन आहे पोलीस स्टेशनला सांगा तुम्ही. आता तुम्ही पण जातो, आम्ही पण जातो. ज्या तऱ्हेने त्यांच्यासाठी एक हेल्दी वातावरण असायला पाहिजे, त्यांच्या घराचे व्यवस्थापन बघायला पाहिजे, त्या तऱ्हेने होत नाही. आणि म्हणून माझं एकच सांगणं आहे की ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मी तर मध्ये बोलले होते की नवीन गृहमंत्री नेमावा, चांगलं बजेट द्यावा आणि कुठे ना कुठे मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसजींना माझं सांगणं आहे या ठिकाणावरून, माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की गृह विभागाच्याबद्दल आणि पोलिसांबद्दल, स्पेसिफिकली महाराष्ट्र आणि मुंबईच्या पोलिसांबद्दल जे आहे तो सर्वांना आदर आहे, पण ज्याचं जे स्वातंत्र्य आणि त्याचं जे तुम्ही पूर्णपणे जे काय म्हणतात त्याचा जो दरारा होता किंवा त्यांचा जो रुबाब होता त्याचं जे तुम्ही खच्चीकरण केलेले तुमच्या सरकारच्या माध्यमातून ते थांबवा असं माझं त्यांना सांगणं आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय मुंबईची दुरावस्था झालेली आहे आणि यासाठी केवळ आणि केवळ सरकारच जबाबदार आहे असा थेट आरोप वर्षाताई गायकवाड यांनी केला आहे. याला सरकार काही उत्तर देणार आहे का पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.